थोडं तिकडे डिस्कशन नंतर करा. सुशील भाई दे जरा विनंती आहे, इकडे या पहिलं जरा. ऋषभ, अक्षय, विपुल सांगळे कुठे असेल तर मला जरा भेटा. मतलब शांति अश्विन वो लेके आओ ना, वो प्राइस वाला बनाया है. हाँ बना है. ये लवकर ये बाबा 12 वाजे क्या हुआ करना है. अरे मी रेडीचा मला द्या ना. करना फटाफट. तेरे कोणाची पण नाव दे ना पटापट. आधी काढून ठेवायला पाहिजे होते की नाही. मॅच संपल्यावरती एक मिनिट भाऊ. लास्ट पर्यंत स्कोर अपडेट होतो. कसं करणार. त्याने लिस्ट पाठवली आपल्याला. आपलं ठरवायचं आहे त्याच्यामध्ये. चालू आहे ते. आलं ते. त्याच्याकडे फोन. अरे मी दिला कोणाकडे तरी फोन. स्कोरर स्वरूप साहेब जरा या मॅचचं मॅन ऑफ द मॅच कोण आहे जरा नाव द्या. फायनलचा मॅन ऑफ द मॅच कोण आहे आणि सेमी फायनलचा पण मॅन ऑफ द मॅच बाकी आहे. त्यामुळे विनंती आहे की जरा दोन्ही मॅन ऑफ द मॅचची नावं लवकर द्या. आणि बाकी ज्यांच्याकडे आपण नावं काढलेली आहेत सर्वांना विनंती आहे जरा इथे स्टेजच्या समोर या. वेळेचं फार बंधन आहे. वेळ संपलेलाच आहे. सर्वांना विनंती आहे जरा स्टेजच्या जवळ या. संदेश सावंत जरा सर्वांना स्टेज जवळ घेऊन या. आपला वेळ संपलाय. संदेश सावंत आवाज येतोय ना तुम्हाला. ऐतिहासिक वेळ, ऐतिहासिक तारीख 14 एप्रिल 2025. एकशे 34 वर्षा आधीचा हा इतिहास आणि या देशाच्या भूमीवरती एका महामानवाने जन्म घेतला. संघर्ष योद्धा परमपूज्य डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती. आणि या योगायोग बघा की या संविधानाने जी ताकद आपल्याला दिली त्या संविधानाच्या जोरावर शिस्तबद्धरित्या आज आम्ही मुंबई सेंट्रल चॅम्पियन्स लीग पर्व पहिलं सुंदर असं हा अंतिम सामना इकडे झालेला आहे.
आपण सर्वांनी बघितलेले कोण जिंकलंय. या अंतिम सामन्याच्या बक्षिसाच्या वितरणाच्या आधी आम्ही या महामानवास मनपूर्वक अभिवादन करत आहोत आणि आमच्या जेवढे आंबेडकर प्रेमी आहेत त्या सर्व आंबेडकर प्रेमींना आम्ही मनापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा देत आहोत. त्यानिमित्तानं हा आगळा वेगळा चांगला योग. थोडा वेळ जरा लाईट चालू ठेवली तर बरं होईल. 5 मिनिटं 5 मिनिट प्लीज लाईट चालू रखिए. सर्वांनी जरी विनंती आहे पुढे या स्टेजच्या जवळ या प्लीज. ज्यांनी ज्यांनी आपल्याला सहकार्य केलं त्या सर्वांचा आपण आपल्या परीने शाब्दिक व सन्मान चिन्ह देऊन आपण सत्कार केलेलाच आहे. पण ते करत असताना आशिष पवार आपला खरंच मोलाचा वाटा आणि मोलाचा सहभाग आहे. आशिष पवार आपण प्लीज कुठे असाल रंगमंचावर आमच्या बरोबर या इकडे असणं गरजेचं आहे. तुम्ही नेहमी पडद्याच्या पाठी पडदे लावताना पडद्याच्या पाठी असता. हा स्टेज तुम्ही बांधलाय आता स्टेजवर चमकायसाठी तुम्ही असणं गरजेचं. आशिष पवार जरा इथे या. या आशिष भाऊ इकडे या. आशिष पवार सर्वात पहिला आम्ही जे इकडे पारितोषिक वितरण करत आहोत त्याच्या आधी आपल्याला पुन्हा एकदा आपल्या प्रमुख पाहुण्यांची ओळख करून देतो. आपले प्रमुख पाहुणे ऑल इंडिया काउन्सिल फॉर स्पोर्ट्स जे आहे ते भारतातलं सर्वात जे उच्च आपली स्पोर्ट्सची बॉडी आहे त्या बॉडीचे सल्लागार आमचे मित्र आमचेही ॲडवायझर जय निकाळजे साहेब आपल्या इथे आलेले आहेत. जोरदार टाळ्यांनी पुन्हा एकदा त्यांचं स्वागत करायचं आहे. आपल्या विनंतीला मान देऊन टाइम बघा. आणि ते जर स्पोर्ट्सचे चाहते नसते तर एवढं तुमच्यासाठी आपल्याला कुठेही अभिनंदन आणि अभिवादन करायला थांबले नसते. त्यामुळे पाहुण्यांच्या वेळेचं बंधन लक्षात घ्या. पहिला म्हणून तर फ्लो तोडताय यार तुम्ही सांगून जी एकच सेमी फायनल झाली. कारण आपण बॉल आउट केलं आणि त्या बॉल आउटच्या जीवावरती युवी चॅलेंजर्स ही थेट अंतिम फेरीमध्ये गेलेली. त्याच्यामुळे एकच सेमी फायनल झाली आणि त्या सेमी फायनलचा मॅन ऑफ द मॅच फॅल्कन का दीपक सोलंकी. फॅल्कनचे दीपक सोलंकी. या आशिष साहेबांकडे तिसच द्या आणि आशिष पवार साहेबांकडे पुढे या. जय सर तुम्ही प्लीज पुढे या. हा सेमी फायनलचा आमचा मॅन ऑफ द मॅच आहे दीपक सोलंकी. वेल प्लेड दीपक. भविष्यात तुम्ही मुंबई नंबर 8च्या टीमला प्रतिनिधित्व कराल आणि जिथे जिथे टेनिससाठी आपली टीम जाईल त्या टीम मध्ये पण आपण असंच आपलं चांगले खेळ करून मॅन ऑफ द मॅच व्हाल. जोरदार टाळ्यांनी दीपक सोलंकी यांचं आपल्याला अभिनंदन करायचं आहे. त्याच्यानंतर आता जी अंतिम फेरी झाली त्या अंतिम फेरीमध्ये दोन्ही संघांकडनं चांगला खेळ झाला. युवी चॅलेंजर सुद्धा फॅल्कन सुद्धा. आणि याच्या व्यतिरिक्त या दोन्ही टीमला फायनल पर्यंत पोहोचवण्यामध्ये ज्या टीमनी खेळाडू 10 टीमने जो खेळ केला पहिलं तर त्या 10 टीमच्या ओनर आणि कॅप्टनसाठी जोरदार टाळ्या वाजवा. या आपल्या टीम आहे मुंबई नंबर 8च्या टीम आहे आणि सगळ्याच्या सगळ्या आज मुंबई नंबर 8च्या टेनिस विश्वातले तुम्ही खरंच तुम्हाला सर्वांना मानाचा मुजरा. सर्व टीमला सर्व 12च्या टीमला. पण जेव्हा आपण स्पर्धा म्हणतो त्या स्पर्धेमध्ये कोणतरी मेहनत करून 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 शेवटी फायनल पर्यंत पोहोचतो अंतिम फेरीपर्यंत पोहोचतो आणि चांगला जो दर्जेदार खेळ त्या क्षणापुरता त्या दिवसापुरता किंवा त्या रात्रीपुरता आज झालेला आहे तो संघ विजेता ठरतो. तर त्या फॅल्कनचे मॅन ऑफ द मॅचचे जे मानकरी आहे शैलेश
जय निकाळजे साहेब सन्मान चिन्ह देतील. आशिष पवार साहेब त्यांना टी शर्ट देतील. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. पहिलं आपण टुर्नामेंटच्या बेस्ट बॉलरचं नाव डिक्लेअर करूया. ठीक आहे, थोडीशी गंमत झाली पाहिजे. 2-4 मिनिटांनी फरक नाही पडत. एनी गेसेस फॉर बेस्ट बॉलर? सगळेच बॉलर खरंच पहिल्या मॅच पासून सगळेच बॉलर चांगले होते. तेव्हा ते एकानेच नाव बरोबर गेस केलं. त्याने बरोबर नाव गेस केलं. सिद्धेश पवार. फक्त त्यांनी बॉलिंगच चांगली नाही केली तर आमच्या आयोजनामध्ये पण बरीच मदत केली. काल जेवणाची बंदोबस्त करण्यापासून आज करण्यापासून बरीच मदत सिद्धेश भाऊंनी केली आहे. बेस्ट बॉलर पुढे या. आशिष पवार साहेब बेस्ट बॉलरची जी ट्रॉफी आहे ती आशिष पवार साहेब त्यांच्या जोडीला आमच्या ज्योतिताई पुढे जरा या. आम्ही मागे सरकतो. अमित भाई आप आगे पुढे या. जोरदार टाळ्या. 5 मॅच मध्ये 7 विकेट. सुंदर. जय पवार साहेब सिद्धेश पवार सॉरी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. वेल प्लेड. आज आतापर्यंत जो तुमच्याकडे आवाज पोहोचतोय ना आणि छोटी मोठी तुम्ही रोषणाई जी बघता आहेत, MSL प्रोचे सर्व आमचे मित्र आमचे सल्लागार महेश सावंत. महेश सावंत जरा कृपया रंगमंचावर लवकर या. तसेच tenniscricket.in चे महेश सावंत. साऊंड तुम्हाला आवडला की नाही आवडला? डीजे लावणी दुपारी. हा ते ह्यांचाच डीजे मंदार. डीजे जर मंदार असेल तर मंदार तू पण ये. महेश दादा बरोबर तुझाही सन्मान केला पाहिजे. महेश दादा तर आहेच आमचे, वाद नाही. मंदार कुठेस? नाही वाजवू नंतर. मी तिकडे आपल्या इथे आपल्या बाप्पाच्या मैदानात वाजवू नक्की. मंदार कुठे असशील लवकर ये. दादा वाट बघतोय, आम्ही वाट बघतोय. MSL प्रोचे सर्व महेश सावंत. जानता नाम जानता चेहरा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे दोघांसाठी पण. महेश सावंत आणि मंदार सावंत साठी. एकच काय महेशला दोघांना संयुक्त. कुठे गेला मंदार? येतोय की नाही? चल थोडा उशीर होतोय मंदारची. आपण मंदारची आता वाट नाही पाहत आहात. नंतर सेल्फी घेऊ. जोरदार टाळ्या. त्याच्यानंतर tenniscricket.in चे आमचे जे संयोजक आहेत त्यांना विनंती आहे कृपया या. वैभव त्यांचा कॅमेरा जरा सांभाळ. त्यांना वर पाठव. सुमित आणि नील या. आपल्या सर्वांचेच आभार. उत्कृष्ट आणि सुंदर आपण थेट प्रक्षेपण आणि बोलताना जे तिन्ही कॅमेरामॅन वाखाणण्यासारखं काम. तो बॉल वर गेल्यावर शोधणं एवढं सोपं नाहीये साहेब. आणि हे बेटा कॅमेराज नाही IPL आणि आपल्या मोठ्या टुर्नामेंटचे पण ह्या कॅमेऱ्यातनं पण ते बॉल टिपतात. आपलं खरंच मनापासून कौतुक. tenniscricket.in. जोरदार टाळ्या. संयुक्तरित्या अंपायर 2 अंपायर सुबोधजी आणि रवीजी. सुबोध गडसे आणि रवी जरा लवकर आपण वर या. सुंदर असं निरीक्षकाचं काम चोखपणे केलेले. जोरदार टाळ्या या अंपायर साठी झाल्या पाहिजे. त्याच्यानंतर स्कोरर आहे आपला. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे स्कोररला. कुठेही चूक नाही स्कोरिंग मध्ये. थँक्यू सो मच. आता आपण वळतोय पटकन बॅट्समॅन कडे.
समीर भाऊ माझ्याकडे नाव सांगा तोपर्यंत. एनी गेजेस फॉर बेस्ट बॅट्समन? हेमंत. ओ हेमंत भाऊ, काय आलं, मी खेळलो नाही ना, नाहीतर ती ट्रॉफी आपल्याकडे आली असती. माहिती आहे ना आपण बॅटिंग कशी करतो. मगाशी केलं, ट्रॉफी द्या त्याला, नाव सांगितलं ना, असं काय आता. स्वरूप भाऊ आमचे दुसरे समालोचक, जरा विनंती, आपण स्टेज जवळ या. मगाशीच आपल्याला बोलवलं सर, कुठे आहात आपण? जोरदार टाळ्या. I would like to tell you all, the way he spoke in English was fantastic English. God knows whether you did your English literature from Cambridge, from Oxford, I don't know. But I hope equivalently I have learned this English from you since last 2 days, and the ways you spoke English, दादा काय सांगायचं तुला, लय भारी. जोरदार टाळ्या आपल्या स्वरूप भाऊसाठी झाल्या पाहिजे. सुंदर असं समालोचक कालपासून केलेलं आहे भाऊने. कुठेतरी माझे जुने दिवस आठवले म्हणून हे स्पॉन्टेनियसली आठवलं. कधी संधी द्याल तर तुमच्याबरोबर समालोचक आपण नक्कीच करू शकतो, काळजी नाही. पण जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. क्लॅरिटी ऑफ व्हॉइस, क्लॅरिटी ऑफ थॉट. आणि ज्यावेळी तुम्ही एखाद्याला प्रोत्साहन करता टॉस उडवण्याच्या आधी, की बाबा हे का घेताय, ते का घेताय आणि त्याचं काय, ते तुम्हाला आयडियली सांगत असतात की टार्गेट सेट केला नसेल तर टॉस नंतर तो टार्गेट सेट करा. एखाद्याला किती कुठे रोखायचंय, किती विकेट घ्यायचे आणि किती करायचंय, त्यांची वेवलेंथ तुम्ही समजू नाही शकले. पण कुठेतरी बोलताना जुना खेळाडू जागा झाला, त्यामुळे तो वेवलेंथ, ते अनालिसिस मी समजलो. पण फार सुंदर. दोघाही समालोचनांसाठी शेवटच्या एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. थँक्यू सो मच. बेस्ट बॅट्समन हो गया. त्याच्यानंतर बेस्ट बॅट्समन एकानेच पहिल्याच मॅच मध्ये जोरदार दणका दिला. 15 बॉल मध्ये 59 रन्स. इम्रान टायगर 4 इनिंग मध्ये 165 रन. हाँ कोई नहीं, इमरान भाई के दूसरे कामरान भाई आ जाओ, अपने ही है सब, कोई चिंता नहीं. इमरान भाई तक हमारी मुबारकबाद पहुंचा देना. बहुत बढ़िया खेल किया उन्होंने 50 मारा, उसका भी कैश प्राइज दिया भाई, सबको बता दे. हाँ प्रूफ है हमारे पास भाई. वेल प्लेड. इमरान भाई को बोलना थैंक यू सो मच. बघा हे ध्येय लक्षात घ्या. मुंबई सेंट्रल चॅम्पियन्स लीग पर्व पहिलं. आम्ही आमच्या परीने जे काही शक्यतो या बक्षिसांची लयलूट करण्याचा प्रयत्न केला. असं या प्रयत्नामध्ये काही गोष्टी अशा झाल्या जय सर, की फायनल मधले जे लोक होते ना, आत्ताच्या लोकांची आयडियली समजा नावं घेतली, एक बेस्ट बॉलर सोडला तर उपविजेते किंवा मागील गत जे संघ हरले त्या संघातनं हे बेस्ट बॅट्समन निघाले. पण हा मॅन ऑफ द सिरीज पण तसंच आहे. तुमच्या दोन्ही फायनल टीम मधनं मॅन ऑफ द सिरीज नाही. इसको बोलते हैं हक से डिमांड. हाँ मला नाव सांगायची गरज नहीं. ताबिज भाई सबके तालियों के साथ गड़गड़ाहट में ताबिज भाई स्टेज पर आइए. मैन ऑफ द सीरीज मुंबई सेंट्रल चैंपियंस लीग सीजन 1 के मैन ऑफ द सीरीज, द फर्स्ट मैन ऑफ द सीरीज ताबिज भाई. इकडे जवळ असे मध्ये या अशी द्या, लगेच द्या. आगे आओ ना, आगे तो आयसा. हे घ्या. त्याच बरोबर हे घ्या आशिष भाऊ, हर्षल भाईकडने एक रोख पारितोषिक त्यांना देण्यात आलेला आहे. हाय अप्रिसिएशन टू ताबिश भाई. हर्षल भाई की तरफ से रोख पारितोषिक त्यांना मिळालेलं आहे. मुद्दाम आम्ही प्रिन्सिपल म्हणून अमाऊंट डिक्लेअर करत नाही. आमच्या माणसाचंही मन मोठं आहे, प्राइजही मोठं आहे. हा कारण प्राइस डिक्लेअर केलं तर इन्कम टॅक्स वाले, जीएसटी वाले धाड पाडतील त्याच्यावर. तो ताबिश भाई एन्जॉय करो, पार्टी करो. खूप खूप मुबारकबाद. वेस्टिंग नो टाइम, द फैंटास्टिक रनर्स ऑफ टीम. ओके, हमारे सबके चहीते जो ओनर थे इस पूरे 12 टूर्नामेंट के, ये दोनों भी, विवेकचं नाव घेतलं तर भाऊ रडायला लागेल नंतर.
हा तर सध्या विनंती आहे की फक्त 2 ओनर्स आणि तुमचे टीमचा कॅप्टन त्यांनी यायचंय आणि तुमच्या उपविजेते संघाची ट्रॉफी घ्यायची आहे. संयुक्तरित्या ट्रॉफी आपले जेवढे पाहुणे आहेत आशिष पवार व आशिष भाऊ पुढे या. आशिष भाऊ पुढे या. जय साहेब आमच्या ज्योती वहिनी अमितभाई भट यांच्या संयुक्त विद्यमाने रनर्स अप आणि त्याचा चेक 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 ओ मग ठीक आहे. पहिलं ते नावं सांगत जातील. पहिलं मेडल्स देत आहोत आपण त्यांना. एक जरा जरा वेळ नाही जरा जरा दे ना ते नंतर ते चॅम्पियन्स ते नंतर चेक वर आहेत. पहिला टीमचा कॅप्टन उपविजेता संघ मेडल्स वर द्या ना. सिल्वर मेडल्स वर द्या पटापट. सर्वच पाहुणे आलटून पालटून मेडल्स घालतील. पहिलं जय साहेब पहिला मेडल घालतील बाकी सगळेच घालतील. हे उपविजेता संघ आहे तुमचा युवी चॅलेंजर्स. कॅप्टन प्रणव जोरदार टाळ्या. 2 मॅन ऑफ द मॅच घेणार आमचा प्रणव. पहिला जय सर घालतील जोरदार टाळ्या. त्याच्यानंतर दोन्ही ओनर्स को भी मेडल बनता है की नहीं बनता है. हा पहिला आपला विवेश श्रीगादी. त्याच्यानंतर आपल्या सर्वांचा लाडका स्वप्नील कदम भाऊ. आज रात्रीची उद्या मुंबई सकाळ करणारा आपला स्वप्नील कदम. इशारा समजला ना भाऊ. एक एक नाव तुम्ही सांगा म्हणजे मी नाव सांगतो लोक येतील. एक एक करून प्लेयर. ओ हो स्टार प्लेयर सुशील भायदे. चला पहिलं नाव सुशील भायदे. आशिष पवार साहेब त्यांना मेडल घालणार आहे. सुशील भायदे जोरदार. हा ह्याने तो बॉल आउट नसता केला तर मग मेहनत करावी लागली असती. सांग दुसरं नाव. मतीन जोरदार प्लेयर आहे. मतीन नावाजलेला प्लेयर आहे मतीन. आर्यन पहिली मॅन ऑफ द मॅच मी चुकत नसेल तर आर्यनला मिळाली पहिल्या मॅचची. बरोबर ना आर्यन. जोरदार प्लेयर. थँक्यू. आई दिशांत 20 कामाटीपुरा नवी गलीचा किंग दिशांत 20 आमच्या मुंबई सेंट्रलचा लाडका विनोद. जोरदार टाळा विनोद साठी. विनोद भाई तो आज सुहाना नथी भाई राहते. थँक्यू. गणेश भाऊ लॉंग ऑन लॉंग ऑफ थर्ड मॅन ची बाउंड्री सांभाळणारा गणेश. जोरदार टाळा. सुंदर फिल्डिंग. त्याच्यानंतर श्रेयस या. श्रेयस नंतर आदित्य. जोरदार टाळा आमच्या आदित्य मामेडीसाठी. आमच्या घरचा अजून एक सितारा आदित्य मामेडी. जोरदार टाळा. नितेश जोरदार टाळा नितेश साठी. अजून कोणी राहिलं का. आम्हाला सिद्धांत मोसमकर. माय गॉड जोरदार टाळा सिद्धांत मोसमकर साठी. मला माहिती आहे की ह्या टीमच्या बोलतो ना जर्सी सगळ्यात जास्त विकल्या गेल्या म्हणून जास्त लोक आहे पण गडबड होता कामा नये. वैभव कुठे. गडबड नाही करायची. प्लेयर कोण राहिला का तुमच्यातला. हा मला भेटा. मला हरकत नाही. मला भेटा नंतर काय अडचण नाही. मी विनंती करतो सर्व प्रमुख पाहुण्यांना उपविजेत्या संघाची मोठी ट्रॉफी विपुल साहेब 55,555. शांत पहिला 55 वाला दे. ट्रॉफी जरा घ्या ना अक्षय भाऊ पुढे. प्रमुख पाहुण्यांच्या हातात द्या. पाकिट उघडायची गरज आहे का. पाकिट उघडायची गरज आहे का. चला आमच्या ऑर्गनायझिंग टीमचे पण काही लोक आहेत त्यांनी पुढे यायचंय. चला कमिटी मेंबरने पण पुढे. अश्विन
जरा विनंती आहे कमिटी मेंबर केपी, अश्विन, संदेश, ऋषभ, सॅम सॅम पुढे या. जरा जरा थेट प्रक्षेपण चालू आहे. रोहित गुप्ता जरा बाजूला व्हा. रोहित गुप्ता असा, हा असं व्हा. फक्त वेळेचं भान राखा जरा, एवढी विनंती. आपल्याला पुढच्या वेळी पण टुर्नामेंट करायची आहे. हे घे सुशील साहेब, हे घ्या. 55,555 रोख पारितोषिक जागेवर देण्यात येत आहे. स्वप्नील कदम, विवेक श्रीगादी आणि प्रणव. स्वप्नील कदम, हे घ्या सर. काय झालं, देऊन टाक ना. साहेब हे घ्या. चला मी विनंती करेल, आमचे जेवढे ऑर्गनायझर आहे जरा तुम्ही यांच्याबरोबर पुढे या. हा ट्रॉफीचा मान संयुक्तरित्या तुम्ही देणं, प्रमुख पाहुण्यांनी देणं, सर्वांनी देणं, हा सर्वांचा मान आहे. आपल्या लोकांसाठी आणि आपल्या लोकांनी जिंकलेली ही टुर्नामेंट आहे. आणि आपल्या लोकांसाठी योगायोग बघा, जरा सायलेन्स. योगायोग बघा की आपल्या लोकांसाठी, या जन लोकांसाठी झटणारे परमपूज्य महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134व्या जयंतीच्या या पर्वावर, पावन पर्वावर आपण ही फायनलची ट्रॉफी देत आहोत. ह्याच्यापेक्षा काय योग पाहिजे आपल्याला. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आपल्या बाबासाहेब आंबेडकरांना, त्यांना अभिवादन करण्यासाठी. आणि त्यांचे अनुयायी, त्यांचे फॉलोअर आमचे जय निकाळजे साहेब हे इकडे स्वतः ट्रॉफी देतात आहे. चला ट्रॉफी घ्या. सॅम पुढे घ्या. माय बॅड. तर विनिंग टीमचे जे कॅप्टन आहेत आणि ओनर आहेत, फॅल्कन विनिंग टीमचे फॅल्कन कॅप्टन आणि पहिले जय निकाळजे साहेब कॅप्टन यांना करतील. तुमच्या सर्वांचा लाडका बॉक्सर, पहिला ओनर जितू साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कॅप्टन, विनिंग टीम फॅल्कन पर्व पहिलं. त्याच्यानंतर आमचा लाडका बॉक्सर. तुम्ही नावं सांगत जा प्लेयरची, तशी बोलवत जाईल. त्याच्यानंतर आमचे बनी साहेब, नाव बोलत जा. दीपक, जोरदार टाळ्या. अरे इकडे जरा टीम स्पिरिट दाखवा. अरे काय करताय. अरे इकडे या पहिले, यांना भाऊ इकडे या. हे सगळे आपलेच आहेत, इकडे या पहिले. नेहाल, जोरदार टाळ्या नेहालसाठी झाल्या पाहिजे. रॉबिन, जोरदार टाळ्या रॉबिन साठी झाल्या पाहिजे. सुंदर असा खेळ केलेला आहे रॉबिन यांनी. अक्षत, जोरदार टाळ्या अक्षत साठी झाल्या पाहिजे. जरा काही मेडल्स विनंती करतो मी, आमचे ऑर्गनायझिंग टीम तुम्ही मेडल घाला, तुमचाही मान आहे. सिद्धेश पवार, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. बेस्ट बॉलर आजचे आपले सिद्धेश पवार. त्याच्यानंतर धवल, सुमित, जोरदार टाळ्या सुमित साठी झाल्या पाहिजे. सुमितच्या नंतर शैलेश. चला जोरदार टाळ्या जय रांदेरेसाठी झाल्या पाहिजे. जोरदार. त्याच्यानंतर मनीष, आणि त्याच्यानंतर आमचा लाडका एकदम अग्रेसिव्ह नयन भाई.
आणि ती ट्रॉफी, मोठी ट्रॉफी उचला. आशिष साहेब, जय साहेब, आमचे ऑर्गनायझर पण जरा असे या प्लीज पिक्चर मध्ये. मी खाली येऊन राजाला देणार, राजा आपला माणूस आहे. ठीक आहे. तर सर्वांच्या टाळ्यांच्या गडगडाटामध्ये मुंबई सेंट्रल चॅम्पियन्स लीग पर्व पहिलेचे विनर्स फाल्कन 11 प्रथम पारितोषिक 77,777. चला कॅप्टन पुढे व्हा, जितू संघ मालक पुढे व्हा. आपल्या विनंती आहे, जरा मदत करा. वैभव कुठे हे जरा वर इकडे. एक मिनिट जरा तिकडेच थांबा. हाही शेवटचा चॅम्पियन्स वाला इकडे द्या, मग नंतर तिकडे फोटो काढा द्या, कारण तिकडे लाईट नाहीये. तिकडे लाईट नाहीये, नंतर फोटो काढा द्या लवकर. चला ट्रॉफी घ्या. चला जोरदार टाळ्या. चॅम्पियन्स मुंबई सेंट्रल चॅम्पियन लीग फाल्कन 11. तर अशा तऱ्हेने खेळीमेळीच्या वातावरणामध्ये गेल्या 4 ते 5 महिन्याची ही मेहनत कशी रंग लावते या फाल्कन 11 ने आपल्याला दाखवून दिलेलं आहे. अजूनही आम्ही जर कोणाची नावं घेण्याचं राहिलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो आणि तुमचं फोटो सेशन चालू द्या, पण ऑर्गनायझरच्या परमिशनने आजचा